राष्ट्रीय तपास संस्थेत अधिकारी असणाऱ्या IPS अधिकाऱ्याच्या 19 वर्षीय मुलीचा मृतदेह हॉस्टेलच्या रूममध्ये आढळल्यानं खळबळ उडाली. NIA मध्ये महानिरीक्षक असणाऱ्या IPS संतोष रस्तोगी यांची मुलगी अनिका ही LLBच्या 3ऱ्या वर्षात शिकत होती. लखनौच्या राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठात ती शिकत होती. विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमध्ये खोलीत ती परशिव मृत अवस्थेत आढळली. पोलिसांनी सांगितलं की अनिका हॉस्टेलमधील तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी पोलिसात नोंद झाली असून आशियाना पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. अनिका तिच्या खोलीत काल रात्री गेली होती. त्यानंतर कोणत्याच फोन कॉलला तिने उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळं तिच्या मित्रमैत्रिणींना काळजी वाटत होती. शेवटी तिच्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. दरवाजा आतून बंद होता आणि जात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. शनिवारी सायंकाळी अनिका इतर विद्यार्थिनींसोबत क्लायंट काउन्सिलिंगमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर जेवण करण्यासाठी ती गेली. जेवणानंतर रात्री 9:30च्या सुमारास ती खोलीत परतली होती. तिची रूममेट 10च्या सुमारास परतली तेव्हा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडत नसल्यानं हॉस्टेलच्या मेट्रनला बोलवलं. त्यांनी जोरात धक्का देत दरवाजा उघडला तर अनिका परशिव पडल्याचं दिसून आलं. विधी विद्यापीठाचे प्रवक्ते शशांक शेखर यांनी सांगितलं की अनिकाचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असावा अशी शक्यता वाटते. ती एक हुशार विद्यार्थिनी होती. लखनौचे आयुक्त रात्री घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. तिचे आई वडील नोएडाहून दाखल झाले तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.